देशद्रोही ज्योती मल्होत्राला करायचं होतं पाकिस्तानात लग्न. व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आयएसआयशी थेट संबंधांचाही ज्योतीनं दिली कबुली. देशविरोधी माहिती पाठवल्याचंही केलं मान्य. पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध. सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला. AK-47 जोरदार फायरिंग. घरही जाळलं. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे कारवायांचा डाव. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक. फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. हुंड्यासाठी छळ केल्याचा आई वडिलांचा आरोप. यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या. हत्येनंतर पत्नीची पोलिसांसमोर कबुली. महिलेला मदत करणाऱ्या 3 मुलांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. तर मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज.